दोन्ही बाजूला इथे टेलिकास्ट करण्यासाठी असेल आणि त्या रेकॉर्डिंग क्लिप्स मध्ये ज्याचा चेहरा विदाउट मास्क दिसेल त्याचा त्यांनी बघून घ्या बाबा. त्या सांगायला मग आमच्या जवळ येऊ नका. वळूयात या पुढच्या होणाऱ्या सामन्याकडे जो रंगतोय. साई स्ट्रायकर्स विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स. यावेळेला टॉस जिंकून साई हर्षल गुडे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहिल्याच चेंडूवर घेतला गेलाय खरपूस समाचार. बॅट्समन विघ्नेशच्या माध्यमातून चेंडू निघून गेलाय सीमा पहार षटकार. जय भवानी स्पोर्ट्स संघ मागचा सामना सहजरित्या विजयी होऊन पुन्हा या दिवसातला दुसरा सामना खेळण्यासाठी स्वतःचा यावेळेला विघ्नेशची बॅट तडपताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक हा असेल दुसरा षटकार. मागच्या मॅच मध्ये विघ्नेशला काही कमाल करता आली नाही. त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. जो फॉर्म मागच्या मॅचचा निकाल आपल्या हाती लावत जिथं सोडला होता तिथूनच या मॅचच्या फर्स्ट इनिंगला पिकअप केलं गेलंय. 2 चेंडू बिनबाद 12 धावा आणि पहिल्या 2 चेंडूवर आक्रमक मोडला यावेळेला क्लिक केलं जात आहे. यावेळेला फॉलो केलं गेलं बॅट्समनला. हम भी रखते हैं दमखम सांगितलं जात आहे. बॉलर नवनाथच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत्यात यष्ट्या. बसतोय पहिला सचिन बुडे यांच्याकडनं होत आहे. विशाल जाधवकडनं होत आहे. विशाल जाधवकडनं सत्कार होत आहे. सचिनजी रोटे यांचा यथोचित सत्कार होत आहे विशाल जाधव यांच्या हस्ते. थँक्यू सो मच. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवर उत्तुंग षटकार बॅट्समन विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विघ्नेश नावाचं वादळ या मैदानात घोंगावेल का? विघ्नेश नावाचं वादळ समोरच्या संघाला उद्ध्वस्त करेल का? हे सगळे प्रश्न प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये उपलब्ध झाले होते. पण त्या प्रश्नाला सांगितलं गेलंय बॉलर नवनाथच्या माध्यमातून तिकड प्रत्युत्तर. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि याचा प्रत्यय पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. आता मात्र लय मिळाली आहे. आता मात्र सूर बदललाय. आता झाली आहे धार प्राप्त. आणि या धार गोलंदाजीच्या समोर कोणाच्या चिंगड्या उडतील का? की पुन्हा मॅच मध्ये विघ्नेशनं जिथं आक्रमकता सोडली होती तिथून पिकअप केलं जाईल का? बघणं ठरणार आहे. रंजक. वळूयात पुढच्या चेंडूकडे. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक सुंदर कट पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमा पार चौकार. मधनं सर सचिन तेंडुलकर या स्टँडला सलामी देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक सुंदर क्रिकेट या षटकामध्ये. या षटकाला पुढचा चेंडू स्लो वन होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दिलं जाते पुन्हा एकदा तिकड उत्तर. बॅट्समन नवनाथच्या माध्यमातून बसेल हा दुसरा झटका. या पुढच्या दुसऱ्या षटकामध्ये हा फॉर्म कायम राहिला जाईल का? सातत्य राखलं जाईल का? हे सगळं आपण बघणार आहोत. परंतु तुर्तास त्याचा आखो देखा हाल
आपल्याला आपल्या अमोघ वाणीमधून ऐकवतील उमेश घोडे. नवीन षटकाची सुरुवात. मात्र आता 20वा एंड करणे अश्विन माली येतोय. समोर लेफ्टी फलंदाज सनी शिंगळे त्याचा सामना करतील. या ठिकाणी निंबाळकर सर, आमचे लाडके सर निंबाळकर सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित सत्कार रवी गुडे यांच्या हस्ते होत आहे. निंबाळकर सरांचा सत्कार आमच्या MSCBचे रवी गुडे यांच्या हस्ते. फोटो काय पहिल्याच चेंडूवर सनीच्या रूपात हादरा मिळतो जय बाउंड स्पोर्ट संघाला. सनीच्या जागेवर प्रदीप बांगर जे हार्ड हिटर मानले जातात जय बाउंड संघाचे. सॉरी, तिसरा झटका बसतो सनीच्या रूपात. चांगलीशी गोलंदाजी अश्विन आपल्या अनुभवाचा नक्कीच फायदा घेत असताना. धावसंख्या झाली ती 3 बाद 16. अजूनही या सामन्याचे काही षटक बाकी. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या साईडने अश्विन चांगला असा हलक्या हाताने खेळून काढतोय. जोपर्यंत चेंडू उचल जाईल फेकी केला जाईल तोपर्यंत सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफल खालते. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा अश्विन चांगला असा हलक्या हाताने कट केला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 3 बाद 18. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते अश्विनच्या रूपात. चांगली अशी गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा नक्कीच फायदा घेत असताना अश्विन माली. लॉफ्टे शॉट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. मला तरी वाटते झेल झाला आणि संघाला चौथा आदरा भेटतो प्रदीपच्या रूपात. हेमंत आतापर्यंत अश्विनचा विचार केला तर या षटकात धावा खर्च केलेत त्या 2 गडी बाद 2 धावा. चांगलीशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते अश्विनच्या रूपात. काही कमबॅक केलाय साई सायकर संघाने.
पुन्हा एकदा अश्विन. शॉर्टपट चेंडू. तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने धावफलक खाल्लं. धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 19. या सामन्याचं तिसरं षटक घेऊन येतं वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक नवनाथ. समालोचन कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजच्या भार सांभाळ नवनाथ टू राहुल. पहिला चेंडू चांगला चेंडू. चांगली गती पाहायला मिळाली या चेंडूवर. निर्धाव चेंडू सांगता होते. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो नवनाथ. पुन्हा एकदा भन्नाट गती पाहायला मिळते नवनाथच्या या गोलंदाजीवर. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं हात खोलण्याची संधी देत नाही फलंदाज राहुलला. चांगली अशी गोलंदाजी. सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले ते नवनाथला. पुन्हा एकदा नवनाथ पंचांच्या उजव्या साईडने मारा करेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा थांबून ठेवले फलंदाज राहुलला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका किंवा सिंगल काढून देत नाहीये आपल्या गोलंदाजीवर. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या षटकात सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल नवनाथ कडून. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. मिस फील्ड आणि 4 रन मिळतात. संजीवनी प्रदान करणारा चौकार इथं मात्र पाहायला मिळतो बऱ्याच काळानंतर. धन्यवाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नवनाथ कडून. मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ लाभत नाही त्यांना. आतापर्यंत 4 चेंडू 5 चेंडू हाताळले. 4 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले नवनाथ यांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिच चेंडूचा खरपर समाचार. चेंडू सीमा पार षटकार. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ द्या.
स्फोट संघाचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 4 गडी बाद 29. चांगलीशी फलंदाजी राहुल आणि हेमंत अजूनपर्यंत मैदानात. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय साई स्ट्रायकर संघाकडनं दीपक पानसरे. DSP या नावाने त्यांना संबोधलं जातं संपूर्ण सरळगाव परिसरात. आता मात्र 20वा एंडकडनं गोलंदाजीचा भार सांभाळतील पंचांच्या उजव्या साईडने. आणि पहिलाच स्क्वेअर चेंडू व्हाईटने या षटकाची सुरुवात करत असताना दीपक. आता मात्र यष्टीरक्षक गोलंदाजीशी नाही. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चांगली अशी टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांची. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो दीपकच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा दीपक तू हेमंत शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र मला तर वाटतंय 1 बाउन्स सीमा पार चौकार. हे नवीन दे नवीन जुना सांगितलं ना बॉल फुटला बिटला गेला का नवीनच बॉल दिला जाईल. हॅलो पुन्हा एकदा दीपक तयार. फुलटॉस चेंडू आता मात्र एसटी रक्षक बीट आणि व्हाईटच्या स्वरूपात या 4 धावा येतात. व्हाईट प्लस 4 अशा 5 धावांनी धावपल घालतात. धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 39. चांगलीशी धावसंख्या. आता मात्र जय भवानी स्पोर्ट या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना या षटकामध्ये दीपक मात्र खूप महागडा ठरतोय. चांगलासा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चांगलासा कमबॅक दीपकच्या मार्फत. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथे कुणाल सासे होते. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला मिळाले. या एका धावेने धावफलक घालते. धावसंख्या झाली ते 4 गडी बाद 40. चांगल्याशी फलंदाजी व्हायला मिळते ती जय भवानी स्पोर्ट्स संघाकडनं. चांगला असा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू सीमा पार षटकार.
कनेक्शन तुझ्याकडे आहे ते त्यांचे नाही ना नाही आहे ना ते एक चालू कर मॅच बॉल घ्यायचंय. सामना चालू करायचंय. पुन्हा एकदा पळून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय तो दीपक आणि या निर्धाव चेंडू नंतर षटक समाप्तीची घोषणा करतात पंच आणि धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 46. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जय भवानी स्पोर्ट्स संघाची आता मात्र सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय अश्विन माली समालोचन कक्षाकडनं. या स्पर्धेतला आतापर्यंतचा उच्चांक स्कोर पाहायला गेला तो जय भवानी स्पोर्ट्स संघाकडनं आतापर्यंत 46 धावा गोळा करण्यात यश प्राप्त झाले. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. आता मात्र अनुभवाचा भरणा असलेले अश्विन माली गोलंदाजीचा भार सांभाळतील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चेंडू सीमा पार षटकार. चांगलीची फलंदाजी. पुन्हा एकदा लॉफ्ट शॉट. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल झाला. विचार केला या क्षेत्ररक्षकाचा. या सामन्यामध्ये 3 झेल कॅरी केले ते कुणास असे. आता मात्र जय भवानी संघाचा आयकन खेळाडू रोहनजी झुंजाराव प्रत्युत्तरानंतर एक विकेट घेतली अश्विन माली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र स्वेर चेंडू पाहायला मिळतोय आणि या स्वेरने धावफलक घालते. धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 53. राहुलचा विचार केला तर आतापर्यंत राहुलने या सामन्यामध्ये 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमात चांगली फलंदाजी केली. आता पुन्हा एकदा. आता मात्र बॅटची कट कुठेतरी नजर लागली की काय राहुलच्या फलंदाजीला. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये अश्विन मालीकडनं. आतापर्यंत 4 विकेट घेतल्यात त्याने या संपूर्ण सामन्यामध्ये. चांगलीशी गोलंदाजी. आता मात्र नवीन फलंदाज कुमार स्ट्राईक एंडला असतील. कुमार टू अश्विन. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि जोपर्यंत चेंडू फील केला जाईल तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मध्ये धावफलक घालते. धावसंख्या झाली ती 54. चांगली अशी फलंदाजी. आता मात्र प्रथम स्ट्राईक
येथील ते रोहन, एका हार्ट हिटर फलंदाज. मागील मॅच मध्ये एम एस धोनी स्टाईलने षटकार मारून मॅच फिनिश केली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र चांगलीशी फलंदाजी. वन बाउंस सीमापार चेंडू, चौकार. चांगलीशी फलंदाजी. संपूर्ण. पुन्हा एकदा बिग हिट, बिग 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 सिक्सर, रोहन झुंजारराव. आता मात्र रोहन झुंजारची बॅट तळपले. जिथून सामन्याचा शेवट सोडला होता तिथून पुन्हा एकदा स्टार्ट घेतलाय रोहन झुंजारराव. आता मात्र वेगळ्याच मूड मध्ये दिसतोय. 64. सहा गडी बाद 64. अजूनही या सामन्यामधील एक षटक शिल्लक असणार आहे. चांगलीशी फलंदाजी जय भवानी स्पोर्ट्स संघाकडनं. या स्पर्धेतल्या उच्चांक स्कोर आतापर्यंत पाहायला मिळतो जय भवानी स्पोर्ट्स संघाकडनं. चांगलीशी फटकेबाजी, उत्तुंग षटकार, उत्तुंग चौकार पाहायला मिळतात. आता मात्र नवीन गोलंदाजाचा वापर केलाय संघ नायकाने, प्रज्वल देसले. आता मात्र स्ट्राईक एंडला असतील कुमार. कुमार टू प्रज्वल. या सामन्यातील शेवटचे षटक. फुलटॉस चेंडू. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने झेल सुटला. इथे अश्विन माळी चुकी करतायत. सिंपल झेल होता. अश्विन माळीच्या हातामध्ये चेंडू निसटतोय. तत्पूर्वी घेतलेले 2 रन. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 66 वर 6. 666 पाहायला मिळतो धावफलकावर. पुन्हा एकदा प्रज्वल. पुन्हा एकदा फुलटॉस. आता मात्र गच्चाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रयत्न तर सुरेख केले होते. मला तरी वाटतंय नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा तर सेव्ह केलेत. काय 2 धावा नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. शेवटच्या मोमेंटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले कुणाल सासे. पुन्हा एकदा फुलटॉस. बॅक टू बॅक 3 फुलटॉस चेंडू टाकलेत मात्र प्रज्वल याने. तत्पूर्वी घेतलेले 2 रन. या 2 धावेने धावफलक खालते. धावसंख्या झाली ती 70. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. चांगलीशी फटकेबाजी. आता मात्र उत्तुंग षटकार. चांगलीशी फटकेबाजी कुमार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पाहायला मिळतं लॉंगअपच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत काढलेले 2 रन. तिसरे धावाचे प्रयत्न. मला तरी वाटतंय तिसरी धाव
आता मात्र रनआउटच्या स्वरूपात हादरा बसतोय जय भवन संघाला. या 2 डावांनी धावफलक झाले ते 77 78. चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाली कुमारच्या माध्यमातून. आता मात्र धावबादच्या माध्यमातून तो संघात पहिल्यांमध्ये परततोय. पुन्हा एकदा प्रज्वल टू रोहन. चांगलीच बाजी करतोय रोहन. आता मात्र लॉफ्टेड शॉट चेंडू खाली क्षेत्ररक्षक. मात्र आता मात्र दर्शक होत राहिलेला आहे. साई किरण 11 वर्सेस मनाली वॉरियर्स. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. साई किरण संघाचे कर्णधार आणि मनाली वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि महेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे पार पाडतो. कॉइन सांगायचा आहे दोन्ही संघाला. SPL आणि साई स्पोर्ट्स असा कॉल द्यायचा आहे. आणि यावेळेला साई किरणचा संघ नाणेफेकीचा कौल इथे विजय झालेला आहे. मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नाणेफेकीचा कौल आपण विजय झालेला आहात. या स्पर्धेतला विजय अगदी दिमाखात आपण साजरा केलेला आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना तुम्ही खेळणार आहात. काय निर्णय असणार आहे? पहिल्यांदा देखील आपण नाणेफेक जिंकला होता. क्षेत्ररक्षण फिल्डिंग पहिल्यांदा देखील आपण ज्यावेळेस नाणेफेक विजयी झाला त्यावेळेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. याही वेळेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगवर जास्त विश्वास आहे का? आणि जर विश्वास असेल तर या सेकंड मॅच मध्ये काय टार्गेट आपण माइंड मध्ये ठेवून या मैदानावर खेळताना आम्हाला दिसून याल? मनाली वॉरियर्समध्ये क्षितिज कंटे सारखा एक धुरंधर प्लेअर आहे. टार्गेट त्याच्यावरच असेल का जेणेकडनं दुसरा कोणी प्लेअर आउट नाही झाला ते चालेल, पण कमीत कमी त्यांना 50 ते 55 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू.
साई किरण या संघाने यलगार केला गेलाय की मनाली वॉरियर्सचा क्षितिज कंठे लवकरात लवकर स्वस्तात बाद करून तंबूत कसा परतवला जाईल आणि त्याची गोलंदाजी यशस्वीरित्या कशी खेळून काढली जाईल याकडे आमचा फोकस असेल आणि 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला केला जाईल. मनाली वॉरियर्स फर्स्ट मॅच हार्ड लक तुम्ही त्या मॅच मध्ये देखील तुमच्यासाठी अतिशय जमेची बाजू होती की क्षितिज कंठेचा फॉर्म अजूनही कायम आहे. यावेळेला पुन्हा बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं जाते. मागच्या मॅच मधल्या चुका सुधारून या मॅच मध्ये काय टार्गेटनं तुम्ही उतरताना आम्हाला खेळताना पाहायला दिसून याल? या मॅचमध्ये आम्ही 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जे मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्यात त्या नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. वळूयात मॅच कडे जे चालू आहे मैदानात आणि जिथे आपल्यासोबत असतील कमेंटेटर मी स्वतःच. यावेळेला फटका चुकला गेला आहे परंतु सरळ निघून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. आहे विकेट साथी ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाजावर आक्रमण करणं अग्रेसिव्ह मोडला क्लिक करणं किती महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला जाईल. फटका थोडासा चुकलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बसेल हा एक मोठा हादरा समोरच्या साई स्ट्रायकर्स या संघाला. रंगात आलेला विवेक मात्र वैयक्तिक वादळी अशा आक्रमक स्वरूपाच्या 14 या धावसंख्येवर बाद होतोय. 85 धावांचं लक्ष आहे. इथे उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना माहित असेल की 6 षटकामध्ये 85 इतक्याही कठीण नाहीयेत की त्या चेस होऊ शकणार नाहीत, त्यांचा पाठलाग होऊ शकणार नाही. परंतु जर संयम राखला आणि समोरच्या गोलंदाजांना दडपणाखाली ठेवण्यात जर तुम्ही यशस्वी ठरलात तर मग तुम्हाला तुमच्या विजयश्री पासून कोणीही मागे खेचणार नाही. यावेळेस फुलटॉस चेंडू अश्विन माळी यांचा चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्रिकेटिंग शॉट इट्स कॉल चौकार. दीपकजी सासे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. दीपकजी सासे साहेब यांचं सरळगाव प्रीमियर लीग 2022च्या आयोजन समितीच्या वतीनं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या 1 बाद 18 धावा तर तरी उत्तम सरासरी मानावी लागेल. 85 धावांचा पाठलाग करताना अशाच सुरुवातीची खऱ्या अर्थानं गरज होती ती साई स्ट्रायकर्स या संघाला आणि त्या सुरुवातीला त्यांनी यशस्वीरित्या अंमलात देखील आणलं गेलंय. फक्त त्यांच्या बाजूनं निराशेची आणि दुर्दैवाची गोष्ट एकच की त्यांचा भरवशाचा फलंदाज विवेक मात्र आपल्याला तंबूत सध्या 20वा घेताना पाहायला मिळतोय. सन्माननीय दीपकजी सासे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय सुरेशजी घुडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी सासे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. या वेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅट्समनच्या रडारमध्ये नाही आला. बॅट्समनला वाटलं की थोडीशी उसळी घेईल. अनएक्सेप्टेड जो बाउन्स पाहायला मिळत होता वारंवार मागच्या इनिंग मध्ये देखील तो बाउन्स या वेळेला पाहायला मिळत नाहीये. परिणाम स्वरूपी एक सुंदर चेंडू परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली बॉलर सचिननं. या वेळेला सुंदर फटका कॅच होऊ शकली असती का
नाही. चेंडू निघून गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू होईल कलेक्ट, मग केला जाईल थ्रो आणि वन्स अगेन होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील धावून 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 20-20. 2 0 20 धावा. इथे खऱ्या अर्थानं गरज आहे आक्रमणाची, प्रतिआक्रमणाची. कारण 85 धावांच्या डोंगराचा आपण पाठलाग करत आहात. इतकं तगडं आव्हान आहे आणि अशा वेळेला सुरुवात तर उत्तम झाली, अंत बघूया कोणाच्या बाजून. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 2-21. 2 1 21 धावा. याप्रमाणे पहिलं षटक आपण पाहिलं सनीच्या माध्यमातून. विवेकचा महत्वाचा मोहरा टिपण्यात जरी त्याला यश आलं असेल तरी तब्बल 20 धावा त्यानं खर्च केल्यात आणि या माफ करा 18 धावा खर्च केल्या गेल्यात. या 18 धावांची उडीव कुठेतरी भरून काढावी लागेल दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाज विवेक याला. या वेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. काहीसा संत गतीचा चेंडू अश्विन माळी यांच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. परिणामस्वरूपी चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव या धावसंख्येसाठी. सुंदर कमबॅक आहे. पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गोलंदाजावर हाच तर खऱ्या अर्थानं विश्वास टाकला होता कर्णधारानं की धावसंख्येला रोखायचं आहे. यावेळेला पुन्हा आपण पाहिलं मिडल फिंगर थोडीशी मोल्ड केली गेली होती आणि मिडल फिंगर मोल्ड केल्यानंतर चेंडूला जो एक अपेक्षित वेग वाचतो ऍक्शन मध्ये, तो ऍक्शन मध्ये वेग दिसतो पण पडल्यानंतर ऍक्च्युअल ऑन क्रीज तो वेग प्राप्त होत नाही. याला म्हणतात क्रिकेट मधलं व्हेरिएशन, याला म्हणतात बॉलरची चलाकी आणि त्याचा परिपूर्ण वापर गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. मित्रांनो क्रिकेट इतकं पुढे गेलंय ना की आता प्रत्येक गोलंदाज तो तुम्हाला फक्त बॉलिंग कंप्लीट करण्यासाठी पाहत नाही. यावेळेला वन्स अगेन चेंज ऑफ द फेस. चेंडू यॉर्क वाईड यॉर्क पाहायला मिळाला. बॅट्समनच्या रडार मध्ये नाही. यशस्वी षटक म्हणता येईल बॉलर सचिनच्या माध्यमातून. धावांचा वेग आणि वाढता ओघ या दोन्हींवरही अतिशय संतुलितरित्या नियंत्रण राखलं गेलं ते गोलंदाज सचिन यानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या 1 बाद 22 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. 24 चेंडू आणि 63 धावा भलं मोठं आव्हान आहे. नाही आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 25 2 5 25 धावा. या वेळेला कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, यशस्वी झाला परंतु मोठी धावसंख्या मिळणार नाही. अवघ्या एका धावेवर पुन्हा एकदा मानावं लागेल समाधान. या एका धावेनं साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. आता मात्र 26 धावा. मित्र असं म्हणेल सुदर्शन सर की या सिंगल डबल्सनं जय भवानी स्पोर्ट्स या संघाला कोणताही फरक पडणार नाहीये आणि सुंदर कमबॅक म्हणता येईल. बॉलर सनी याचं पहिलं षटक महागडं ठरलं परंतु माहीत आहे चावा माझ्या हातात आहेत. कोणतं कुलूप कधी उघडायचं, कोणतं कुलूप कधी बंदिस्त करायचं
कोणाला जायला वाट मोकळी करायची हे हम सब जानते हैं. हा निर्धार मात्र या षटकामध्ये यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. टप्पा बदलला जातो, लेंथ चेंज केली जाते. परिणाम स्वरूपी यावेळेला तिसरं षटक समाप्त होईल. मैदानात होईल ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत स्वागत समारंभ आणि सोबत डीजेचा धिंगाणा. सन्माननीय अर्जुनजी घुडे साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीनं त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर सन्माननीय सुरेशजी घुडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आयोजन समितीच्या वतीनं सन्माननीय अर्जुनजी घुडे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. सन्माननीय सुरेशजी घुडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते किसनजी घुडे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. वळूयात मॅच कडे. 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झालाय. दुसऱ्या डावातला हा खेळ समाप्त झालाय. ॲडव्होकेट प्रफुल्लजी रोकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील स्वागत आणि सत्कार सुरेशजी घुडे यांच्या शुभ हस्ते आपण इथं पार पाडत आहोत. 3 षटकांपर्यंत आपण पाहिले धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 85 धावांचा पाठलाग चालू आहे. यावेळेला मात्र फलंदाजांचा बॅट अँड बॉलचा संघर्ष काही संपत नाहीये. विवेकच्या माध्यमातून ही धुवाधार फलंदाजी आपण पाहिली, एक आक्रमक फलंदाजी पाहिली. विवेकच्या परतण्यानंतर मात्र गोलंदाजांना कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आतापर्यंत साई स्ट्रायकर संघाचे फलंदाज यशस्वी होताना दिसत नाहीयेत. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूनं मात्र दिशा बदलली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात बसेल. हा दुसरा झटका. नंतर आता मात्र संजय स्वतः आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळतील. 85 धावांचा पाठलाग करताना एवढा भला मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे हे दडपण जर मनामध्ये घेऊन तुम्ही उतरलात असाल तर मग मात्र विजयाच्या दिशेने तुम्हाला दस्तूर खुद्द ब्रह्मविधाता हे नेऊ शकत नाही. स्वतःला स्वतः सांगायला शिका की मी जिंकू शकतो, मी करू शकतो, माझ्यासाठी अशक्य काही नाहीये. समोर कितीही मोठं आव्हान असलं तरी ते परतवून लावण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती माझी कायमस्वरूपी असल्यामुळं प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न हे सूत्र मी अवलंबू शकतो आणि विजयाला साकार करू शकतो. तुर्तास्तरीय मॅचवर पूर्णपणे पकड जय भवानी स्पोर्ट्स या संघाची. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुदर्शन सर आमचे सांगतात की वारंवार अश्विनच्या माध्यमातून पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये देखील हेच पाहायला गेलं की ऑफस्टिकच्या चेंडूवर देखील ते लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा वेग, चेंडूची दिशा, चेंडूचा पिच होणं, इम्पॅक्ट होणं याचा कोणताही विचार केला जात नाहीये. टप्प्याचा विचार केला जात नाहीये. फक्त मला प्रहार करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेला तुमचा अंदाज काही खरा ठरू शकत नाही. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रीजन क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू फील्ड होईल, मग केला जाईल थ्रो आणि वन्स अगेन होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या होते 27-27, 2/7 धावा. कुठेतरी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जी आक्रमकता धारण केली गेली, एक चांगलं 2-2 पाहायला मिळेल. लिडिंग एज स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलर आहे तैनात. गडी होईल बाद, संपेल खेळ कारण की पकडला गेला एक सुंदर झेल.
गोष्ट पोहोचवतायत की या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सचिननं पहिली ओव्हर टफ केली होती आणि त्याला यश मिळालं ते सेकंड ओव्हर मध्ये. इंडिव्हिज्युअली जी सेकंड ओव्हर होती याही वेळेला पहिली ओव्हर टफ केली गेली आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळताना मात्र आतापर्यंत या षटकात तब्बल 2 गडी बाद करण्यात सचिनला यश आलं. मी असं म्हणेल की या संघाचा बॅकबोन आहे बॉलिंग साइड मधला हा गोलंदाज सचिन. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. अवघ्या एका धावेसाठी अश्विन मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत आणि समोरच्या फलंदाजी स्ट्राईक कीप करण्याचा प्रयत्न करतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धाव फलकावर 3 बाद 28 धावा 85 धावांचं आहे लक्ष आणि आता मात्र 12 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील त्या 57 धावा. 12 चेंडू आणि 57 28.50 ची सरासरी म्हणजे 28.5 धावांची सरासरी राखावी लागणार आहे, जे महाकठीण वाटतंय. पण हे कठीण आहे ते आपलंसही करता येईल कारण की क्रिकेटमध्ये काय काय घडलं याचा इतिहास आपण वारंवार ऐकलाय. परंतु तुर्तास आत्ताचा खेळ बघता, खेळाचा वेग बघता, खेळाचं परिमाण बघता, कल बघता आणि सध्याचा फॉर्म बघता या मॅच वर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. अगदी निर्विवादपणे हुकूमत सिद्ध केली आहे ती मात्र जय भवानी स्पोर्ट्स या संघानं. अप्रतिम फलंदाजी असेल, 84 धावांचा डोंगर उभारला गेला. फलंदाजांनी जिथं डाव सोडला तिथून त्याच गोलंदाजांनी तो पिक केला. पहिल्या षटकामध्ये सनी जरी महाग ठरला असेल तरी कमबॅक मात्र उत्तम केलं गेलंय ते सनीच्या माध्यमातून. बाकी गोलंदाजांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येईल तो बोलर दिलीप. 12 चेंडू 57 धावांची असणार आहे गरज. स्ट्राईकला आहे अनेक वर्षांचा अनुभव असणारा अश्विन माळी. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, लाईन मिस झाली गेली आहे आणि पंचांचे हात मात्र हवेत स्थिरावताना वाईटच्या स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात, बोनस रूपामध्ये साई स्ट्रायकर या संघाच्या धाव फलकामध्ये 1 धाव होईल ऍड आणि संघाची धावसंख्या निघून जाईल आता 29-29 2 9 29 धावा. समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज, 28 धावांची सरासरी. आखो टप्प्याचा चेंडू अप्रतिम फुल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय का कॉर्नर रिजन मध्ये, सीमा पार चौकार. सुंदर फटका अश्विनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. कुठेतरी अशा पल्लवीत होतील का हे आक्रमकता पुढच्या येणाऱ्या 11 चेंडूंवर आपल्याला कायम पाहायला मिळेल का. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिलीप आहे बॉलिंग मार्कवर. राखोड टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता मात्र लिनिंग एज स्वतः यष्टीरक्षक तिथे घेतोय हा झेल. अश्विनचा संपतो इथे संघर्षपूर्ण खेळ. पाहायला मिळालं अश्विन माळी यांच्या माध्यमातून 13 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 13 धावांची खेळी साकारता आली. तुम्हाला या फास्ट क्रिकेटमध्ये 6 षटकांच्या मॅच मध्ये इतकं लेझी क्रिकेट खेळून जमणार नाही. 13 चेंडूंचा सामना जर तुम्ही करत असाल तर संघाला सुस्थितीत तुम्ही नेऊ शकता कारण तुम्ही सेटल बॅट्समन तिथे होता. खेळपट्टीचा अंदाज तुम्हाला आलेला होता. परंतु तुमच्या माध्यमातून ते डॉट बॉल गेले त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन फलंदाजांवर आपसुकपणे दडपण आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेला सुंदर चेंडू, तितकंच सुंदर त्याला कनेक्ट केलं गेलं बॅटला. चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 35 3/5 35 धावा. कुठेतरी सिंगल डबल्स जाणं मला तरी असं वाटतं की ते पथ्यावर येऊन पडतंय जय भवानी स्पोर्ट्स संघाच्या. मोठ्या फटक्यांना आळा घातला गेलाय, फलंदाजांना रोखून ठेवलं गेलंय, बंदिस्त केलंय. हात खोलण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली जात नाहीये ती या गोलंदाजांच्या माध्यमातून.
यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतोय ऑफस्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर. आणि सुद्धा पंचांचा इशारा येईल, वाईटचा अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. आता मात्र 36 धावा, 85 धावांचा हा पाठलाग चालू आहे. कुणीतरी संत गतीचा खेळ साई स्ट्रायकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, शॉर्ट थर्ड मॅन आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल 37 धावा. आणि जसजसा चेंडू निर्धाव निघतोय, डॉट निघतोय, सिंगल डबल्स येत आहेत, तसतसं विजयापासून मात्र साई स्ट्रायकर्सचा संघ आपल्याला दूर जाताना पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक चेंडू गणिक जय भवानी स्पोर्ट्स संघ आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करताना दिसून येतं. यावेळी जोरदार प्रहार केला गेलाय, जोरदार प्रहार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल, सीमा पार, षटकार. चारावर 3, 43 धावा. म्हणतात ना मित्रांनो, पराभव देखील खेळाडू वृत्तीनं स्वीकारायचा असतो. संघर्षाची त्याला झालर लाभली असेल तर तुमचा पराभव देखील लोकांच्या स्मरणात सदैव राहत असतो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 4 बाद 43 धावा. 85 धावांचा चालू आहे पाठलाग. शेवटचं एक षटक आहे शिल्लक आणि धावा आवश्यक असतील 6 चेंडू 42 धावा. 6 चेंडू 6 षटकार सलग जरी खेचले गेले तरी हा विजय काही आता मात्र आवाक्यात नाहीये. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोपर्यंत जगातला कोणताही भविष्यवेत्ता क्रिकेटच्या सामन्याचा कल निर्णय सांगू शकत नाही, किंबहुना ते सांगणं चुकीचं ठरेल. कारण क्रिकेटने असे अनेक इतिहास घडवलेत. 6 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील 42 धावा. थँक्यू डीजे. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर विघ्नेश. 6 चेंडू 42 धावा आहेत. आता मात्र विजयाच्या अगदी समीप येऊन आपण पोहोचलोय. फक्त ही ओव्हर आपल्याला क्लिअर करायची. पहिला चेंडू, यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. हिट केलं जाईल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, एका धावेवर मानावं लागेल समाधान. आता मात्र समीकरण खूपच अवघड होईल, कारण विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू आणि 41 धावा. अगदी मॅचच्या विजय आपल्या तोंडाशी आणून ठेवला आहे तो संघ जय भवानी स्पोर्ट्स संघ. सरगाव प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा हा महाथरार, त्याचा अनुभव घेत आहोत. फुल टॉस चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला देखील आता धडपड केली जाते की जेणेकरून किती मोठ्या फरकानं आपल्याला पराभव जो स्वीकारावा लागणार होता त्याचा फरक कमी करता येईल का. एक जो मानहानिकारक पराभव स्वीकारण्यापेक्षा एक सन्मानजनक पराभव स्वीकारणं हे कधीही उत्तम असतं आणि त्याच्याच दृष्टीने हा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. या षटकातला पुढचा चेंडू, जोरदार प्रहार, मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धावेवर मारावा लागेल समाधान. साई स्पोर्ट्स आयोजित सरगाव प्रीमियर लीग दिवस पहिला आपण बघत आहात. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील हा टेनिस क्रिकेटचा भव्य रणसंग्राम. पहिल्या दिवशी आपण अनेक रोमहर्षक लढती आणि त्या लढतींचा मनमुराद मनसोक्त आनंद इथे प्राप्त करत आहोत. लो फुल टॉस त्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात, एका धावेवर मानावं लागेल समाधान. मित्रांनो, 84 धावांचा पाठलाग करताना आम्ही पराभूत का झालो हे जर स्वतःला कारण विचारायचं असेल तर तुमचं अंतःकरण पहिल्यांदा तुम्हाला एक उत्तर देईल की आम्ही दडपण गोलंदाजांचं घेतलं नाही, दडपण खेळपट्टीचं घेतलं नाही, आम्ही दडपण घेतलं ते 84 या महाकाय आकड्याचं. आणि यावेळेला मात्र ते दडपण जुगारून द्यायला शेवटचा हा क्षणी आलेला सीमा पार उत्तुंग षटकार.
बॅटमधनं या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिलेत. एक संघर्षमय खेळ बघतोय. शेवटच्या क्षणापर्यंत देखील आम्ही मॅच सोडू शकत नाही. या मॅचवर आम्ही दावेदारी सांगू शकतो आणि एक प्रवास जो विजयाच्या दिशेने वाटचाल होईल तो बघत असतो. हाईट फॅक्टर कन्सिडर करून यावेळेला नो बॉलचा इशारा. वाईट की नो बॉल? इट्स अ वाईट बॉल आणि चौकार. 1+4 अशा एकूण असतील 5 धाबा. संघाची धावसंख्या 57. 85 धावांचा पाठलाग करताना अजूनही 28 धावांनी आपल्या 85च्या लक्ष्यापासून हा दूर संघ आहे. ती ओव्हर आठवावी लागेल. बोलूया या चेंडू नंतर आपण. या वेळेला प्रार करण्याचा प्रयत्न होता. एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. तीही नाही कंप्लीट केली गेली. खरं तर जे 18 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्या विवेकच्या बॅटमधनं आपल्याला उत्तुंग पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतरचं सचिननं जे षटक हाताळलं त्या षटकामध्ये फलंदाजांनी जी आपली बॅट आवर्ती घेतली ते षटक जर आणखी 10-15 धावांचं आलं असतं